नमस्कार मित्रांनो, आपली शेती डिजिटल शेती या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे। आज मंगळवार 17 सप्टेंबर 2024। आज आपण राज्यातील हवामानाचा अंदाज घेणार आहोत। त्यापूर्वी तुम्ही जर का चॅनलला नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राइब करून घ्या। आपण या चॅनलवरती असे रोजचे हवामानाचे अंदाज देत असतो। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, आज राज्यातील काही भागांमध्ये आपल्याला पावसाची शक्यता दिसत आहे। त्यामध्ये उत्तर महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यामध्ये आज काही भागांमध्ये जोरदार असा पाऊस पडताना दिसत आहे। त्यामुळे नाशिकमधील इगतपुरी, त्र्यंबक, सिन्नर, निफाड या भागाला आज मध्यम स्वरूपाचा असा पाऊस पडताना आपल्याला दिसू शकतो। त्यासोबतच मालेगावमध्ये सुद्धा आपल्याला काही भागांमध्ये पाऊस पडताना दिसणार आहे। या भागामध्ये ढगाळ वातावरणासह थोड्याफार प्रमाणामध्ये पावसाची शक्यता आज वर्तवलेली आहे। नंदुरबार जिल्ह्यामध्ये सुद्धा ढगाळ वातावरणासह पावसाच्या हलक्या सरी आज दुपारून आपल्याला पडताना दिसतील। धुळे आणि जळगाव जिल्ह्यामध्ये आपण जर का पाहायला गेलो तर आपल्याला दिसेल की या भागांना सुद्धा ढगाळ वातावरणासह पावसाची शक्यता हवामान विभागाने आज वर्तवलेली आहे। येथे सुद्धा मध्यम स्वरूपाचा असा पाऊस आपल्याला पडताना दिसत आहे। त्यामध्ये जामनेरचा सुद्धा समावेश आहे। भुसावळ येथे सुद्धा आपल्याला काही प्रमाणामध्ये पाऊस आज पडताना दिसू शकतो। अकोला जिल्ह्याचा जर का विचार करायचा झाला तर अकोला जिल्ह्यामध्ये सुद्धा काही भागामध्ये आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा असा पाऊस पाहायला भेटू शकतो। त्यासोबतच अमरावती जिल्ह्यामध्ये सुद्धा काही भागांमध्ये आपल्याला आज पावसाची शक्यता वर्तवलेली आहे। नागपूर जिल्ह्यामध्ये सुद्धा पाहत असाल तर आपण दिसेल की भंडारा, गोंदिया या भागांना सुद्धा आज ढगाळ वातावरणासह मध्यम स्वरूपाचा असा पाऊस पडलेला आहे। तर काही ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी आपल्याला पडताना या भागांना सुद्धा दिसत आहेत। त्यासोबतच गडचिरोली जिल्ह्यामध्ये सुद्धा पाऊस आज पडताना दिसत आहे। यवतमाळ आणि वर्धा जिल्ह्यामध्ये आपण पाहिले गेलं तर यवतमाळ जिल्ह्याच्या काही भागांमध्ये आज आपल्याला मध्यम स्वरूपाचा असा पाऊस हा पडताना दिसू शकतो। जसं की आपण स्क्रीनवरती पाहत असाल तर आपल्याला दिसेल की यवतमाळमध्ये आज हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडताना दिसत आहे। त्यासोबतच वाशिम, हिंगोली या भागांनासुद्धा मध्यम ते जोरदार स्वरूपाचा असा पाऊस काही भागात पडताना दिसू शकतो। तर काही ठिकाणी ढगाळ वातावरण राहत आहे। आपण जर का पाहायला गेलो तर दिसेल आपल्याला की नांदेडमध्ये सुद्धा आज काही प्रमाणामध्ये ढगाळ वातावरण राहील, तर काही ठिकाणी पाऊस पडू शकतो। परभणीमध्ये सुद्धा पावसाची शक्यता आज काही प्रमाणात आहे। बीडमध्ये सुद्धा मध्यम स्वरूपाचं काही ठिकाणी ढगाळ वातावरण राहील। धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर, बार्शी, वैराग, उमरगा या भागांना आज मध्यम स्वरूपाचा असा पाऊस पडताना आपल्याला दिसू शकतो। काही ठिकाणी हलक्या सरीसुद्धा आज दुपारून पावसाच्या पडणार आहेत। सोलापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा आज ढगाळ वातावरणासह पावसाच्या हलक्या सरी या भागाला आपल्याला आज पडताना दिसणार आहेत। पश्चिम महाराष्ट्रातील त्याबरोबरच सातारा जिल्ह्यामध्ये आज काही भागांमध्ये जोरदार असा पाऊस आहे। घाटमाथ्याला आपण पाहिलं गेलं तर प्रतापगड, वाई, महाबळेश्वर या भागांना जोरदार असा पाऊस पडत आहे। तर पाटण आणि कराडमध्ये सुद्धा आज मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पडताना दिसत आहे। कोल्हापूर जिल्ह्याला आज जोरदार असा पाऊस पडताना दिसत आहे। आज दुपारून कोल्हापूरमध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाचा असा पाऊस आपल्याला पडताना दिसणार आहे। सांगली जिल्ह्यामध्ये सुद्धा आज विखुरलेल्या स्वरूपाचे ढगाळ वातावरण आहे। येथे सुद्धा आज आपल्याला काही प्रमाणात पावसाची शक्यता आज दिसत आहे। आपण जर का पाहिलं गेलं तर आपल्याला दिसत असेल की सांगलीमध्ये पाऊस पडताना दिसत आहे। त्यासोबतच कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सुद्धा आज आपल्याला ढगाळ वातावरणासह काही प्रमाणात पाऊस पडताना दिसत आहे। सोबतच सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सुद्धा मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला काही भागांमध्ये पडताना दिसत आहे। आपण जर का पाहत असाल तर आपल्याला दिसेल की सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये काही भागांमध्ये आपल्याला पाऊस पडताना हा दिसत आहे। तर काही ठिकाणी मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पडेल। रायगड जिल्ह्यामध्ये सुद्धा आपल्याला पाहत असाल आपण तर दिसेल की येथे सुद्धा आज पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे। येथे सुद्धा आज जोरदार असा पाऊस पडताना आपल्याला दिसू शकतो। उरणमध्ये सुद्धा आपण पनवेलमध्ये सुद्धा आपल्याला पावसाची शक्यता आज वर्तवलेली आहे। मुंबई आणि उपनगरामध्ये सुद्धा आज मध्यम ते जोरदार स्वरूपाचा काही भागांमध्ये पाऊस पडताना दिसत आहे। आज मुंबईमध्ये काही भागात ढगाळ वातावरणासह काही ठिकाणी हलक्या ते मध्यम सरी पावसाच्या पडताना दिसणार आहेत। उपनगरामधील ठाणे, कल्याण, डोंबिवली या भागांमध्ये सुद्धा आपल्याला काही प्रमाणात पावसाची शक्यता वर्तवलेली आहे। मित्रांनो, असं तर एकंदरीत राज्यातील काही भागांमध्ये आपल्याला मध्यम स्वरूपाचा पाऊस पडताना दिसत आहे। अधिक माहितीसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून घ्या। धन्यवाद।